एक मोठी बातमी आपण बघूयात। नागपूरमध्ये ज्या पद्धतीने तणाव निर्माण झाला, इथल्या कालच्या हिंसेमध्ये गंभीर जखमी झालेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे आणि लवकर बरं होण्यासाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्यात। कालच्या हिंसेमध्ये निकेतन कदम यांच्या हातावरती कुऱ्हाडीने वार झाला होता आणि त्यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले। त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आलं होतं। हो सर, कुऱ्हाडीचा गाव आहे सर, टीप आहे। अच्छा, हातावर लागला। यस सर, तर हातावर आहे सर। अच्छा, मग आता प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामध्ये? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। चला, व्हेरी गुड। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचरणी प्रार्थना आहे। हो सर, कुऱ्हाडीचा गाव आहे सर, टीप आहे। अच्छा, हातावर लागला। यस सर, तर हातावर आहे सर। अच्छा, मग आता प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामध्ये? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। चला, व्हेरी गुड। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचरणी प्रार्थना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।